पाचवा खूप जास्त विचारणारा प्रश्न म्हणजे की बऱ्याचदा तरुण एंटरप्रेनर्स येतात आणि ते म्हणतात की मी बिझनेस सुरू केलाय किंवा मी बिझनेस सुरू करतोय, तर मला माझे अकाउंट्स कधी मेंटेन करायला लागतील, मला ऑडिटर कधी लागणार आणि मी अकाउंटिंग कशात करू. तर ह्याच्यात एकदम सिंपल आहे की कुठल्या तरी इन्कम टॅक्सच्या दृष्टीने किंवा दुसऱ्या कुठल्या कायद्याच्या दृष्टीने अकाउंट्स कधी करायला लागणार याचा विचार न करता आपण हे बघितलं पाहिजे की मला अकाउंट्स म्हणजे नक्की काय, की माझ्या बिझनेसमध्ये किती इन्कम आलं, किती खर्च झालं, हा जमा खर्चाचा ठेवलेला हिशोब. आता तो तुम्ही एखाद्या डायरीत लिहून ठेवा किंवा तुम्ही गुगल शीट्समध्ये ठेवा किंवा एक्सेल स्प्रेडशीटमध्ये ठेवा. तर तो गरजेचा ह्याच्यासाठी आहे की आपल्याला आपल्या बिझनेसची पोझिशन कळली पाहिजे, की मला खरंच मागच्या मी जेव्हापासून बिझनेस सुरू केला तेव्हापासून मला बिझनेसमध्ये किती फायदा झालाय किंवा किती तोटा झालाय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कंट्रोल असण्यासाठी तुम्हाला एनिवेज हा सगळा हिशोब मेंटेन करणं गरजेचं आहे. आता तुम्ही हा हिशोब कुठेही मेंटेन केलात, तर इट इज ॲज गुड ॲज की तुम्ही अकाउंट्स बनवलात. तर त्याच्यामुळे अकाउंट्स मला गव्हर्नमेंटच्या दृष्टीने कधी मॅन्डेटरी आहेत, हे विचार करण्यापेक्षा एवढं समजून घेतलं पाहिजे की बिझनेस सुरू केला, की मला पहिल्या रुपयापासून हा सगळा हिशोब ठेवणं गरजेचं आहे.